नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीमध्ये 30 मेला आमरण उपोषण करतायत, आंदोलन करतायत. जरांगे पाटील प्रत्येक वेळेला आंदोलन करतायत. एवढ्या मोठ्या संख्येनं समाज उपस्थित राहतो कसा? कोट्यावधीच्या समाज बांधवांना निरोप पोहोचतो कसा? आणि प्रशासन आणि पोलीस किंवा राज्य सरकार हे आंदोलन थांबवण्यासाठी किंवा कमी प्रमाणात व्हावं यासाठी प्रयत्नशील असताना सुद्धा जरांगे पाटलांचे प्रत्येक आंदोलन मोठे होतातच कसे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय. जरांगे पाटलांच्या पाठीमागे नेमकी ताकद कोणाची आहे? जरांगे पाटलांना पाठबळ नेमकं देतंय कोण? जरांगे पाटील ज्या वेळेस सभेला जात आहेत, आंदोलनाला जात आहेत, मोठ्या मोठ्या बैठका घेत आहेत, त्यावेळेस जे नियोजन केलं जातं हे नियोजन नेमकं करतं कोण? यासाठी पैसा येतो कुठून? आणि हे सगळं नियोजन करत असताना अत्यंत शांततेत होतं. याचा गाजावाजाही होत नाही. हे कोण करतं हेही समजत नाही. मात्र याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असते. यामुळं या जरांगे पाटलांच्या पाठीमागं नेमकी ताकद कुणाची आहे हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे. मीडियामधल्या प्रतिनिधींमध्ये आहे, राज्यकर्त्यांमध्ये आहे, राजकारणी लोकांमध्ये सुद्धा आहे, वेगवेगळ्या संघटनेमध्ये सुद्धा आहे. जरांगे पाटलांना जे विरोध करतात ते सुद्धा बोलून दाखवतात की जरांगे पाटलांच्या पाठीमागे एवढी ताकद आहे कशी, हे नियोजन होतं कसं. मित्रांनो, डीएस न्यूजच्या माध्यमातून मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की जरांगे पाटील जसे दिसतात तसे नाहीयेत. जरांगे पाटील जशा पद्धतीनं बोलतात त्याही पेक्षा अधिक पद्धतीचं आकलन आणि पुढचं नियोजन हे त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि अगदी त्याच पद्धतीनं ते करतात. कोणाला भेटतात, कसं नियोजन करतात हे अनेकांच्या लक्षात येत नाही. परंतु गेल्या अनेक आंदोलनामध्ये आपण पाहिलंय. मी जे निरीक्षण करतो या निरीक्षणामधून माझ्याही खूप मोठी गोष्ट लक्षात आलेली आहे. ज्यावेळी माहिती घेतली या माहितीमध्ये सुद्धा सत्यता आढळली. ती अशी आहे की जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस समाजाचा हेतू, समाजाची भावना, समाजाचं मत काय हे जाणून अगोदर घेण्याचा प्रयत्न करतात. ते समाजामध्ये जात आहेत, बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी संवाद साधतात, त्यांच्या मनामध्ये काय ते ऐकून घेतात आणि त्यानंतर आपल्या मनातली भूमिका ते जनतेसमोर स्पष्ट करतात. जर काही प्रश्न उपस्थित असतील तर त्या प्रश्नाला उत्तर सुद्धा जरांगे पाटील थेटपणे देतात आणि त्यामुळे लोकांच्या मनात काय चाललंय हा धागा पकडण्याची शक्ती ही जरांगे पाटलांमध्ये आहे. कारण अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेले, जन आंदोलन केलेले, जन चळवळ केलेली आहे आणि त्यामुळे जनतेचं काय लागतं किंवा जनतेला काय पाहिजे हे जरांगे पाटलांच्या लक्षात येत आहे. मित्रांनो, मुंबईचे 2 दौरे झालेले आहेत. विराट लाखोच्या संख्येच्या सभा जरांगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत. हे घेत असताना प्रशासनानं सुद्धा, पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, यांनी सुद्धा यासाठी बंदोबस्त ठेवला होता. त्यांची सुद्धा गुप्तहेर खातं त्या ठिकाणी काम करत होतं. परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी गुप्तहेर खात्याला सुद्धा, प्रशासनाच्या गुप्तहेर खात्याला सुद्धा अपयश आलेलं आहे. किती संख्येनं लोक येतील याचा अंदाज जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असतील यांना बांधता आलेला नाही. हे यापूर्वीच्या आंदोलनात उघड झालेलं आहे. मित्रांनो, मी आवर्जून डीएस न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा या गोष्टी सांगितल्यात, पण आज स्पष्टपणे सांगतो. जरांगे पाटलांचे जवळपास जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत बहिर्जी नाईक हे गुप्तहेर होते आणि बहिर्जी नाईकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या वतनामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये आपले मित्र, आपले सेवक त्या ठिकाणी उभा केलेले होते, जे त्यांना त्या भागातली माहिती बहिर्जी नायकांपर्यंत पोहोचत होते. ती अत्यंत ॲक्युरेट असायची, करेक्ट असायची आणि ती माहिती बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी द्यायचे आणि त्यानंतर शिवाजी महाराज त्या पुढची रणनीती आखायचे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे यशस्वी ठरले होते. हे आपल्याला माहिती आहे, कारण बहिर्जी नायकांची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची होती. मी त्याची तुलना या ठिकाणी करत नाहीये, परंतु आपल्याला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 गुप्तहेर त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहे. आता गुप्तहेर त्यांना तुम्ही म्हणा नका म्हणू, हा भाग वेगळा. मी तुम्हाला समजेल या भाषेत सांगतोय. 200 लोकांची टीम महाराष्ट्रामध्ये आहे. जी टीम, जे सेवक हे फक्त जरांगे पाटलांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांनाच माहीत आहेत. ही माणसं प्रत्येक गावामध्ये जात आहेत, प्रत्येक तालुक्यात जात आहेत, जिल्ह्यामध्ये फिरतायत, मीडियाच्या प्रतिनिधीशी संपर्कात राहत आहेत, वेगवेगळ्या संघटनेच्या संपर्कात राहत आहेत आणि त्या ठिकाणी काय बोललं गेलंय, काय नियोजन चाललंय, कशा पद्धतीने चर्चा घडते आणि या आंदोलनामध्ये कोणते विषय घेणं गरजेचं आहे, समाज काय बोलतोय, ही इत्थंभूत माहिती जरांगे पाटलांपर्यंत हे 200 गुप्तहेर पोहोचवतात. आणि त्यामुळे पोलीस प्रशासन काय करणार आहे, कुठं कोणता इशारा देण्यात आलेला आहे,
कुठं त्या ठिकाणी संचारबंदी लागू आहे, कुठं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, कोणते रस्ते अडवण्यात येणार आहेत, याची इतंभूत माहिती ह्या गुप्तहेरांना, जरांगे पाटलांनी नियुक्त केलेल्या विश्वासू व्यक्तींना त्या ठिकाणी असते. हे सगळेच्या सगळे जरांगे पाटलांना ती माहिती देतात आणि त्यानंतर जरांगे पाटील पुढचं नियोजन ठरवतात. यासाठी जवळपास हजारो सरसेनापती हे जरांगे पाटलांकडे आहेत. हजारो. अनेक माध्यम सांगतायत की 4 लोकांमुळे आंदोलन चाललंय, 8 लोक नियोजन करतायत, 12 लोक नियोजन करतायत, परंतु असं नाहीये. हजारो सेनापती जरांगे पाटलांचे या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक गावामध्ये जरांगे पाटलांवर जीव ओवाळून टाकणारा, जीव देणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा आहे. प्रत्येक घरामध्ये जरांगे पाटलांचे विचार पोहोचलेले आणि जरांगे पाटील ही आपल्यासाठी लढा देत आहेत. स्वतःचं कुटुंब बाजूला सारून आपल्याला कुटुंब मानतायत, आपल्यासाठी ते आमरण उपोषण करून अनेक यातना सहन करतायत. ही जाणीव मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि हे पोहोचवण्याचं काम हे सेनापती म्हणून जे आहेत हे त्या ठिकाणी करतात, जे हजारोच्या संख्येने. जरांगे पाटील त्यांना मराठा सेवक असं म्हणतात. हेच मराठा सेवक सेनापतीची भूमिका बजावतायत. हे वेगवेगळ्या क्षेत्रातले, हे उद्योगपती आहेत, हे पत्रकारितेमधले आहेत, हे राजकारणी आहेत, हे समाजकारणी आहेत, हे शिक्षक आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे आहेत, हे ऑटो रिक्षा चालक आहेत, हे हमाल मापडी आहेत, हे शेतकरी आहेत. मी आवर्जून आपल्याला सांगतोय, यामध्ये तरुणांची मोठी फळी आहे, जी रोजगार आहेत आणि बेरोजगार सुद्धा आहेत. या सगळ्यांची मोठी फळी ही महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने जी जरांगे पाटलांशी थेट कनेक्ट मध्ये आहे. आजही जरांगे पाटलांना आपण एखाद्या जिल्ह्याचं, एखाद्या गावाचं नाव सांगितलं तर तिथल्या कार्यकर्त्याचं नाव जरांगे पाटील थेटपणे सांगतायत. हा तिथं काय करतोय, हा काय काम करतोय, हा माझ्या संपर्कात आला कसा नाही, हा 3 दिवस झालं मला ह्याचा फोन कसा आला नाही, इथपर्यंत माहिती जरांगे पाटील अपडेट घेत आहेत. त्यांच्या जवळचे जे काही आहेत, जे अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांना पोहोचून ही माहिती देत आहेत, यांच्याकडे जरांगे पाटील प्रत्येकाविषयी विचारपूस करतायत. आपल्याला माहिती आहे, अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस 16 मेला जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणी बैठक आयोजित केली. यावेळेस या जे काही गुप्तहेर आहेत 200, मी आता ती 200च्या वरती सुद्धा असू शकतात, माझी माहिती 200 पर्यंत होती, आणि हजारो सेनापती ज्याला म्हणतो, स्वयंसेवक ज्याला म्हणतो, त्याची संख्या आता वाढलेली आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील जे म्हणतायत की 2 लाख स्वयंसेवक मला अंतरवालीत पाहिजेत, याचा अर्थ 2 लाख स्वयंसेवक येणार, हे मी आपल्याला ठामपणे सांगतोय. कारण नियोजन तसं आहे. आणि याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगितलं, लाखोंची फौज ही जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा आहे. ही लाखोंची फौज नेमकी कशी आहे? आज या लाखोंच्या फौजेमध्ये माता भगिनी आहेत, तरुणी आहेत, तरुण मित्र आहेत, वयोवृद्ध आहेत. प्रत्येक वेळेला जरांगे पाटील ज्या गावात जातात, जिथं निरोप मिळतो, तिथं फक्त एकच निरोप मिळतो, सांगावा आलाय. आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये एकच वाक्य उच्चारलं जायचं, महाराजांचा सांगावा आलाय. अगदी त्याच पद्धतीनं आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा सांगावा आलाय, एवढाच निरोप जातो आणि आपल्याला अंतरवालीत बोलवलंय. एवढा जरी निरोप पोहोचला तरी तो व्यक्ती अंतरवाली सराटीत पोहोचतो. भलेही त्याला वैयक्तिक निरोप जरी नाही मिळाला, गावामध्ये जरी निरोप आला की जरांगे पाटलांनी बैठक बोलावली आहे, किंवा जरांगे पाटील आपल्या भागामध्ये येणार आहेत, किंवा जरांगे पाटील या रोडनं जाणार आहेत, एवढं जरी समजलं तर ही लाखोंची फौज त्या ठिकाणी उपस्थित असते. जरांगे पाटलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देते. जरांगे पाटलांचा एक ना एक शब्द ही मंडळी ऐकतात आणि ते जे ऐकलं त्याच्यावर ते अनुकरण करतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की 200 गुप्तहेर, हजारो सेनापती आणि लाखोंची फौज ही जरांगे पाटलांच्या पाठीमागं प्रत्येक वेळा उभी राहते कशी, तर हे सगळं त्यांचं नियोजन आहे. या ताकदीच्या पाठीमागं नेमकं कोण आहे? कोणी सांगतं अमुक राजकीय पक्षाचा नेता आहे, कोणी सांगतं तमुक राजकीय पक्षाचा नेता आहे, आणि प्रत्येक जण एकमेकांवर कुरघडी करतो. आजपर्यंत जरांगे पाटलांना पाठीमागून कोण ताकद देतं असा प्रश्न ज्यावेळेस आपण मागच्या मीडियाच्या बातम्यांमध्ये पाहू त्यावेळेस अनेक वेळा लक्षात येईल. कोणी म्हणतो शरद पवार, कोणी म्हणतो देवेंद्र फडणवीस, कोणी म्हणतो एकनाथराव शिंदे, कोणी म्हणतो उद्धव ठाकरे, कोणी म्हणतो काँग्रेसचं बळ आहे. परंतु मित्रांनो, ह्या नेत्यांचं हे बळ नाहीये, या पक्षामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं हे बळ आहे, जे जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारल्यानंतर आपले राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवतात आणि सामाजिक कार्य म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहतात. जरांगे पाटील प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलतात, पण केव्हा? जेव्हा ते मराठा आरक्षणाच्या विरोधात येतील,
आडव्या बाजूला येतील किंवा ते सहकार्य करत नसतील तेव्हा जरांगे पाटील त्या नेत्याविषयी बोलतात. मग तो कुठल्याही पक्षाचा असो आणि जरांगे पाटील त्या नेत्याविषयी बोलल्या तरी सुद्धा त्याचे कार्यकर्ते जरांगे पाटलांवर नाराज होत नाही. त्याचं कारण असं आहे की पक्षनिष्ठा म्हणून त्या नेत्यावर त्याचं प्रेम आहे, परंतु समाज म्हणून जरांगे पाटलांचा शब्द हा त्यांचा अंतिम आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील ज्या वेळेस आवाहन करतायत की मला 500 टँकर पाहिजेत, मित्रांनो विचार करा, 500 पाण्याचे टँकर एकत्रित आणणं हे किती कठीण काम आहे. दुष्काळामध्ये राज्य सरकारला सुद्धा गावोगाव पाणी पोहोचवताना टँकर मिळत नाहीयेत. वास्तविक पाहता सरकार टँकरला पैसा देतो, पाणी देतो, तरी सुद्धा टँकरची संख्या अपुरी पडते. ज्यावेळी जरांगे पाटील सांगतात की मला आंतरवली साठीमध्ये 500 पाण्याचे टँकर पाहिजेत, त्यावेळेस याचा खर्च कोण करतं, हे टँकर कोण पोहोचवतं? तर महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा सेवकाकडे किंवा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ इच्छितात किंवा जरांगे पाटलांना पाठिंबा देतात त्या सगळ्या जाती धर्माचे लोक जरांगे पाटलांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले टँकर स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी पाठवतायत. आज जेवणाची व्यवस्था लाखो लोकांची होतीये. कुठून येतं अन्न, कुठून येतं हे सगळं नियोजन, कुठून येतात कड्या, कुठून येतात ताटं, प्लेटी, पाणी. आज जर आंतरवली सराटीमध्ये गेलं प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी मोठं कंटेनर, मोठं टँकर हे उभं असतं. विशेष म्हणजे मोठे कंटेनर त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटलनं भरलेले असतात, ट्रक असतात. हे पाण्याच्या बॉटल पाठवतं कोण? तर मराठा सेवक जे कोणी असतील, ज्यांचं आर्थिक पाठबळ मोठं असेल, ते आपापल्या स्वखर्चानं हे सगळं त्या ठिकाणी करतायत. जेवणाची व्यवस्था करत असताना जसं आपण पाहतो अनेक धार्मिक स्थळांमध्ये अविरतपणे जेवण सुरू आहे. अनेक ठिकाणी मग शिर्डी असेल, शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर असेल, चाकरवाडीचं माऊली महाराजांचं मंदिर असेल, या ठिकाणी दैनंदिन पंक्ती उठवल्या जातात. त्या फ्री म्हणजे मोफत, काही ठिकाणी माफक पैसे घेऊन. परंतु जरांगे पाटलांसाठी या ठिकाणी अन्नदान करताना ज्यावेळेस ते म्हणतात की आपल्याला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायची आहे, त्या ठिकाणी कोणीही नाव न सांगता निनावीपणे त्या ठिकाणी अन्नधान्य पाठवतात. हजारो पोते तांदूळ असेल, हजारो पोते गहू असेल, काय जे पाठवायचं असेल ते पाठवतात, आपलं नाव सुद्धा सांगत नाहीयेत. ही स्थिती आंतरवली सराटी आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या बाबतीतली. मराठा सेवकानं जो विश्वास गावामध्ये जरांगे पाटलांचा निर्माण केलेला आहे आणि जरांगे पाटलांनी आपल्या कृतीतून मराठा समाजामध्ये आपली एक विश्वासाची छबी निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील जे काही आवाहन त्या ठिकाणी करतात त्याला प्रतिसाद मिळतोय, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. म्हणजे एवढी मोठी संख्या, एवढी मोठी व्याप्ती, आज स्टेज जर उभारायचं असेल एका राजकीय नेत्याला तर किती त्रास होतो. त्यासाठी 1000-500 लोक आणायचे असतील तर गाड्या द्याव्या लागतात, पैसे द्यावे लागतात, तेव्हाच त्या गाड्या आणि लोक येतात. तीही स्वतःच्याच राजकीय पक्षाचे, तीही त्यांना काहीतरी मिळेल किंवा मिळाला असेल असेच पदाधिकारी उपस्थित राहतात. इथं जरांगे पाटलांकडून काही मिळेल किंवा काही नाही याची अपेक्षा लोक करत नाहीत. जरांगे पाटलांनी सांगितले आंतरवाडीत यायचं, त्यावेळेस लोक स्वतः पैसे जमवत आहेत, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून गाड्या वाहनं त्या ठिकाणी लावतायत. आपल्या घरामध्ये ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या ते घेऊन येत आहेत आणि स्वतः नाही येत तर आपल्यासोबत गावामध्ये ज्याच्याकडे व्यवस्था नसेल त्याला आपल्या गाडीत बसून त्या आंतरवाली सराटीपर्यंत पोहोच करतात. हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. मग ते ऊन बघत नाहीत, पाऊस बघत नाहीत, थंडी बघत नाहीत, राहण्याची व्यवस्था आहे की नाही याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. केवळ जरांगे पाटलांनी आवाहन केलंय, आम्हाला सांगावं आलंय, आम्हाला बोलवलंय, आम्हाला जाणं आहे. ही भूमिका मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी रुजलेली आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील ज्याही जिल्ह्यात जातात, जरांगे पाटील येणार म्हटल्यानंतर रात्री 2:30, 3, 4, पहाटे 5 वाजेपर्यंत आपण पाहिलेले त्या ठिकाणी माता भगिनींसह संपूर्ण गाव त्यांची वाट पाहत असतं. त्यांचे विचार ऐकल्याशिवाय कोणीही जागा सोडत नाही. एरवी एखाद्या नेत्याची सभा असेल किंवा एखाद्या मंत्र्याची जरी सभा असेल तरी सुद्धा सभा संपायच्या अगोदर लोक आपल्या गाड्याकडे पळताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण आपली गाडी आपल्याला सापडेल का नाही. इथं मात्र तसं होताना दिसत नाही. ज्यावेळेस जरांगे पाटील म्हणतायत की शांततेनं आता आपल्या घरी जा, त्यानंतर लोक सभेतून उठतायत, त्यानंतर आंदोलनातून उठतायत आणि मग आपल्या गाड्याकडे जातायत. कोणीही गोंधळ करत नाही, कारण स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी उभा असतो. प्रत्येक मराठा बांधवच हा स्वयंसेवक त्या ठिकाणी झालेला असतो. हा माझा अनुभव आहे, हे माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी 30 मे रोजी आंतरवाडी सराटीमध्ये जर हे आंदोलन पुकारलं असेल तर या आंदोलनासाठी प्रशासनानं सुद्धा मोठं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी कोट्यवधी मराठा समाज एकत्र येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण यासाठी मी आवर्जून सांगतोय, 200 पेक्षा अधिक गुप्तहेर महाराष्ट्रामध्ये निरोप पोहोचवतायत, जरांगे पाटलांपर्यंत माहिती पोहोचवतायत. हजारो सेनापती त्या ठिकाणी नियोजन करतायत, बैठका घेतायत, गाड्यांचं नियोजन करतायत, आर्थिक तरतूद करतायत.
आणि त्या ठिकाणी लाखोंची फौज ही अंतरवाली सराटीकडं 30 मेच्या अगोदर रवाना झालेली असेल, हे माझं विश्लेषण आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांनी जे काही नियोजन मी आता या ठिकाणी सांगितलंय, अशाच पद्धतीचं नियोजन आहे का तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात सुद्धा असंच नियोजन असेल तर तात्काळ या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदा आणि कळू द्या महाराष्ट्राला की जरांगे पाटलांचं नियोजन कसं आहे आणि त्यांच्या पाठीशी खरी ताकद कोणाची आहे, ती समाजाची आहे की राजकीय पक्षाची, हेही लोकांच्या लक्षात येऊ द्या. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. जाताना एक विनंती करेन की DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तात्काळ सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांमुळे आमच्यामध्ये सुद्धा विषयावर सत्य माहिती सांगताना बळ आणि प्रोत्साहन सुद्धा मिळतं. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत